जवळजवळ अर्धा तास चर्चा झाली, सखोल म्हणजे मतदारसंघावर पूर्ण चर्चा केली। ही पोटनिवडणूक आहे आणि आमचं 3 पक्षाची महाविकास आघाडी आहे। बाकीच्या 2 पक्षाशी साहेब आता आज बोलून घेणार आहे आणि उद्या ही उमेदवारी फायनल करणार आहे। मी निवडणूक लढायला इच्छुक आहे, कारण मी 32 वर्षाचा शिवसैनिक आहे आणि मातोश्रीवर माझं 30 वर्षापासून येणं जाणं आहे। अत्यंत घनिष्ठ असं काम मी शिवसेनेचं गेल्या 30 वर्षात केलेलं आहे। त्याच्यामुळे मी दावेदार आहे निवडणुकीचा आणि 100% मला उमेदवारी मिळणार आहे। खैरे साहेब, याआधी तुम्ही बाळासाहेब थोरात यांची सुद्धा भेट घेतली होती, त्यावेळेस नेमकं काय चर्चा झाली होती आणि ते म्हटले होते की ते उद्धव ठाकरेंशी बोलतील, तुम्ही काय बोलला होता थोरातांना? मी त्यांना सांगितलं होतं की मी तिथं चांगला उमेदवार आहे आणि माझ्यापेक्षा चांगला उमेदवार असेल तर तुम्ही देऊ शकता, परंतु त्यांना माहिती आहे की मी चांगला उमेदवार आहे म्हणून आज सकाळी त्यांनी मला सिग्नल दिला की तू लढू शकतो। तुम्हाला थोरातांनी म्हटलं का तुम्ही लढा? माझा फोन झाला ना त्यांच्याशी आजच झाला का? आज। हो, म्हणजे लढा म्हणाले नाही ते म्हणलं तर साहेबांशी भेटा आणि साहेबवरच्या लोकांशी चर्चा करतील, म्हणजे पवार साहेबाशी करतील, ते सपकाळ साहेबाशी करतील आणि निर्णय घेतील। तनपुरे देखील दुसरीकडे त्याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, असं देखील सूत्रांकडून समजतंय की काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे। नाही, आता काय झालं, वेळ थोडी निघून गेलेली आहे, आता 2च दिवस बाकी आहे आपल्याकडे, 5 आणि 6। आता कधी होणार आहे सगळ्या गोष्टी? मी जसं गेले 15 दिवस या सगळ्या संपर्कात आहे सगळ्यांच्या की मला उमेदवारी करायची। मी 15 दिवसापूर्वी साहेबांना भेटून गेलेलो की मला उमेदवारी करायची म्हणून। म्हणजे अजूनही चर्चा या संदर्भात बाकी आहे की उमेदवार? चर्चा बाकी आहे, आज फायनल होणार, उद्या कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी डिक्लेअर होणार। आता उद्धव साहेब नेमके काय म्हणाले तुम्हाला संवाद साधल्यावर? उद्धव साहेबांनी सांगितलं माझ्याकडून मतदारसंघाची पूर्ण भौगोलिक परिस्थिती समजून घेतली, कारण काय झालं तो मतदारसंघ फक्त राहुरी नाही आहे, राहुरी नगर पाथर्डी असा 3 तालुक्याचा मतदारसंघ आहे। ती सगळी भौगोलिक परिस्थिती समजून घेतली आणि त्याच्यावर चर्चा झाल्यानंतर त्यांनी वरच्या लोकांशी बोलून उमेदवारीचा निर्णय घेणार आहे। याआधी प्राजक्त तनपुरे या मतदारसंघातून आमदार ते महाविकास आघाडीच्या जे ते मंत्री सुद्धा राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या पारडं थोडं जास्त जड असं एकंदरीत चर्चा जी आहे। नाही, पारडं निवडणूक झाल्यावर कळण जड का हलकं, निवडणूक झाल्याशिवाय नाही ना कळणार। आणि दुसरीकडे अक्षय कडेले यांना सुद्धा उमेदवारी भाजपने नाही, दिली आहे। आता काय झालं, धनशक्ती आणि जनशक्ती अशी ही निवडणूक होणार आहे। मी एक साधारण माणूस आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे, परंतु कट्टर शिवसैनिक आहे। मी कुठेही कधी हल्लो नाही, माझा जन्म शिवसेनेत झाला आणि माझं मरण पण मी शिवसेनेतच। त्याच्यामुळं जनतेचा माझ्यावर विश्वास आहे की मी ना जीवनात पक्ष बदलला ना कधी बदलणार आहे, म्हणून लोक मला स्वीकारतील आणि 100% निवडून। अगदी शेवटचा प्रश्न आहे, जर उमेदवारीच्या ह्याच्यासाठी तुमच्या नावावर शिक्कामोर्तब नाही झाला तर तुमची भूमिका काय असेल? नाही, जो पक्ष आदेश देईन ते मी करेन। आपका नाम बताइए। मेरा नाम राव साहेब खेवरे, मैं शिरडी लोकसभा से हूँ, राहुरी विधानसभा में रहता हूँ। राहुरी विधानसभा का चुनाव है, इसलिए मैं आदरणीय पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे साहब इनके पास मेरा चुनाव टिकट के लिए आया था। साहब से मेरी बात हो गई, साहब ने मुझे ग्रीन सिग्नल दिया है और 2 दिन कल तक मेरा ये भी फॉर्म फाइनल हो जाएगा। कल वो सीट कांग्रेस भी मांग रही है। नहीं, कांग्रेस मांग रही है तो अगर मेरे से अच्छा उम्मीदवार है और साहब निर्णय लेते हैं तो मुझे रुकना पड़ेगा, मैं रुक जाऊंगा, ऐसी कोई बात नहीं है। मुख्यमंत्री कह रहे हैं कि महाराष्ट्र की परंपरा रही है और चाहे बारामती हो राहुरी हो, उपचुनाव जो है वो बाई इलेक्शन जो है वो निर्विरोध होना चाहिए। ये हम अकेले फॉर्म भरने वाले नहीं हैं, उधर 120 लोगों ने फॉर्म भरा है ऑलरेडी, उतने लोग निविदा लेके गए हैं, अभी किस किस को रोकने वाले हैं? तो अगर पार्टी ने जो नई टिकट दिया, नई लड़ने का फैसला किया तो? नहीं, पार्टी जो बोलेगी वही करूँगा, पार्टी जो बोलेगी वही करूँगा। जो बीजेपी उम्मीदवार है अक्षय काड़ी उनको हरा पाएंगे? वो आने वाला समय बताएगा ना, हराऊंगा या नहीं हराऊंगा। लेकिन दूसरे राज्यों में भी चुनाव हो रहे हैं, हाँ, जैसा कि तमिलनाडु में, केरला में, पुदुचेरी में, बंगाल में और असम में। इन 5 राज्यों में आपको क्या लगता है, कांग्रेस और महागठबंधन की क्या भूमिका रहेगी? महागठबंधन जीतेगा, 5 राज्यों महागठबंधन जीतेगा। सर, एक शेवटचा प्रश्न होता मराठी, देवेंद्र फडणवीसांचं एक स्टेटमेंट
करता आलेले या सगळ्या निवडणुकीवर की याआधी महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे की जिथे जिथे पोटनिवडणुका होतात त्या ठिकाणी आपण बिनविरोधक नेहमी निवडून आणतो. या ते बारामतीचा असेल, आता सध्याची चर्चा असेल किंवा तुमच्या विधानसभेत याकडे कसं बघता? नाही, तो निर्णय माझा नाही, तो निर्णय आदरणीय पक्ष प्रमुखांचा आहे, त्या पक्षाच्या प्रमुखाचा आहे. त्यांनी जर निर्णय घेतला तर आपण बिनविरोध होऊ शकते, माझी काही अडचण नाही त्यात. वरून मला आदेश आला की बिनविरोध करायची तर मी बिनविरोध करू देणार.